ओंकार स्मरण. मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. डॉक्टर शैलजा रानडे लिखित महाभारतातील एका सुंदरशा प्रासंगिक कथेचं कथन करते आहे. कथेचं शीर्षक आहे पक्षाचा डोळा. गुरु द्रोणाचार्यांच्या आश्रमात आज गडबड सुरू होती. कारणही तसेच होते. आज आचार्य आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घेणार होते. धनुर्विद्येची परीक्षा. प्रत्येक जण आपल्या पाठीवर बाणांचा भाता अडकवून आणि हातात धनुष्य धारण करून मिळेल तेथे धनुर्विद्येचा सराव करीत होता. कोणी अस्त्रांचा प्रयोग आणि संहाराचे मंत्रपाठ करीत होते, तर कोणी आपल्या बाणांची अग्नी धनुष्याची प्रत्यंचा योग्य आहे की नाही हे पुन्हा पुन्हा पाहत होते. आणि एवढ्यात नगाऱ्याचा आवाज ऐकू आला. सर्व छात्रांनी परीक्षेसाठी मैदानात जमावे ह्याची ती सूचना होती. सर्व छात्र मैदानाकडे धावले. तेथे गुरुपुत्र अश्वत्थाम्याने त्या सर्वांना एका पंक्तीत उभे केले. तेवढ्यात आचार्य द्रोण तेथे आले. गुरूंचे आगमन होताच सर्वांनी त्यांना विनम्र प्रणिपात केला. द्रोणाचार्यांनी आशीर्वादासाठी आपले दोन्ही हात वर उंचावले आणि ते म्हणाले, विजयी व्हा, यशस्वी व्हा. गुरु द्रोणांनी एका रांगेत उभ्या असलेल्या आपल्या शिष्यांवरून एक नजर टाकली. कुरुकुळातील ते उमदे युवराज आपल्या हातात धनुष्य तोलून उभे होते. गुरु द्रोणांना 12 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला. 7-8 वर्षांची ती बालके याच परिसरात विटीदांडू खेळत होती. खेळताना अर्जुनाने विटीला जोराने टोला मारला आणि विटी उंच उडाली आणि दूर असलेल्या विहिरीच्या काठावर आपटून विहिरीत पडली. सर्व बालके विहिरीकडे धावली. गर्दी करून विहिरीत डोकावून पाहत असतानाच धर्मराजाची हिऱ्याची अंगठी विहिरीत पडली. त्याच वेळी आपण तेथे पोहोचले. त्या राजकुमारांना विहिरीभोवती गोळा होण्याचे कारण विचारले. तेव्हा धर्मराजाने आपणास विहिरीत विटी व त्याची हिऱ्याची अंगठी पडल्याचे सांगून त्या 2 वस्तू काढून देण्याची विनंती केली. आपण दर्भाच्या 2 काड्या हातात घेऊन ऐशिक अस्त्राने अभिमंत्रित केल्या व विहिरीत टाकल्या. त्याचबरोबर त्या 2 दर्भांना चिकटून विटी आणि अंगठी दोन्ही वस्तू वर आल्या. आपल्या ह्या अस्त्र कौशल्याबद्दल बालकांनी त्यांचे पितामह भीष्माचार्य यांना सांगितल्यावर त्या गुणपूजक पितामहाने आपणास त्या बालकास अस्त्रशस्त्र विद्या शिकवण्याची विनंती केली व आपण ती मान्य केली. एका क्षणात सर्व प्रसंग द्रोणाचार्यांच्या मनश्चक्षुपुढे तरळला. आज तीच बालके बाल्य संपवून यौवनाच्या उंबरठ्यावर उभी होती. अस्त्रशस्त्र पारंगत झाली होती. गुरु द्रोणांना त्यांच्याविषयी अभिमान वाटला आणि ते सर्व तरुण युवराज त्यांच्या पुढे परीक्षेसाठी उपस्थित झाले. आचार्यांनी एका दूर असलेल्या वृक्षावर एक कृत्रिम भासपक्षी ठेवला. जे शिष्य शरसंधान करण्यात निपुण होते त्यांना बाजूला काढले. एकेकाची परीक्षा सुरू झाली. आचार्यांनी धर्मराजाला पुढे बोलवले. धर्मपवित्रा घेऊन उभा राहिला. त्याने धनुष्यावर बाण चढवला. प्रत्यंचा आकर्ण खेचली. तोच द्रोणाचार्य म्हणाले, धर्मा, आता तुला काय दिसते सांग पाहू. धर्मराजाने उत्तर दिले, आचार्य, मला आपण दिसता, तो वृक्ष दिसतो, तो भासपक्षी दिसतो. हे उत्तर ऐकताच आचार्यांनी त्याला बाजूला व्हायला सांगितले. ह्याप्रमाणे एक एक शिष्य पुढे येत होता. आचार्य त्याला एकच प्रश्न विचारत होते, तुला
काय दिसते? आणि प्रत्येक जण धर्मराजाप्रमाणेच उत्तर देत होता. उत्तर ऐकताच आचार्य त्याला बाजूला होण्यास सांगत होते. त्यानंतर अर्जुन पुढे आला. त्याने बाण चढविला. प्रत्यंच्या आकर्ण खेचली आणि वृक्षावरील भास पक्षाकडे नजर रोखली. गुरु द्रोणांनी त्याला प्रश्न केला, अर्जुना, तुला काय दिसते? पार्थ उत्तरला, आचार्य, मला फक्त भास पक्षी दिसतो आहे. आचार्य पुन्हा म्हणाले, अरे, मी तुझ्याजवळ उभा आहे. हा शिष्य वर्ग इथे उभा आहे. हा वृक्ष इथे आहे. हे काहीच तुला दिसत नाही? अर्जुन पुन्हा ठामपणे आपली दृष्टी स्थिर करून म्हणाला, नाही आचार्य, नाही, मला हे काहीच दिसत नाही. झाड दिसत नाही, फांदी दिसत नाही. दिसतो आहे फक्त पक्षी, आणि पक्षाचा सुद्धा फक्त डोळा दिसतो आहे. अर्जुनाचे ते उत्तर ऐकून द्रोणाचार्यांच्या मुखावर समाधानाचे हास्य चमकले आणि ते म्हणाले, पार्था, सोड बाण. गुरूंची आज्ञा मिळताच अर्जुनाने बाण सोडला आणि एका क्षणात अर्जुनाच्या बाणाचे टोक पक्षाच्या डोळ्यात रुतले. अर्जुन धनुर्विद्येत उत्तीर्ण झाला. श्रेष्ठा धनुर्धर झाला. केवळ लक्ष्यावर लक्ष केंद्रित करून अवांतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे या अर्थाने केवळ डोळा दिसणे असा वाक्प्रचार वापरला जातो. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.